या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ते रामा नाचरे आणि प्रवीण फावरे. होडकाड वरचीवाडीचा संघ मैदानामध्ये दाखल. बैरवली लाडवाडी संघानं आपले फलंदाज कृपया लवकरात लवकर मैदानावर पाठवायचे आहेत. पंच रामा नाचरे प्रवीण फावरे कृपया लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. सेकंड राऊंडचा होणारा हा तिसरा सामना बैरवली लाडवाडी विरुद्ध होडकाड वरचीवाडी यांच्यात होणारा सामना. नाणेफेक जिंकले ती होडकाड वरचीवाडी संघानं. फलंदाजीसाठी 5 रन केले ते बैरवली लाडवाडी संघाला. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात ते बैरवली लाडवाडीचे फलंदाज. पंच म्हणून या सामन्यासाठी कामगिरी पाहतात ते रामा नाचरे आणि प्रवीण फावरे. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. बैरवली लाडवाडी संघानं आपले फलंदाज कृपया लवकरात लवकर मैदानावर पाठवायचे आहेत. बैरवली लाडवाडी संघाकडून फलंदाजीसाठी जातात ते बैरवली लाडवाडी संघाकडून ओपनिंग साठी जातात ते मंगेश आणि बैरवली लाडवाडी संघाने कृपया आपला एक खेळाडू याच ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. फलंदाजीसाठी जातात ते मंगेश आणि अक्षय. बैरवली लाडवाडी संघाकडून बैरवली लाडवाडी संघाकडून सलामीसाठी आलेले फलंदाज मंगेश आणि अक्षय. मंगेश हा खाडीपट्ट्यातील अत्यंत नावाजलेला खेळाडू, आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेला हा मंगेश. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो आपल्या बैरवली लाडवाडी संघासाठी. खाडीपट्ट्यातील मंगेश हे एक नावाजलेलं नाव लाडवाडी संघाकडून. लाडवाडी संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे मंगेश लाड. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात या सामन्यामध्ये आपल्या लाडवाडी संघासाठी. होडकाड वरचीवाडी संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय तो गणेश. गणेशनं मागील सामन्यात उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती आपल्या होडकाड वरचीवाडी संघासाठी. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो गणेश आपल्या होडकाड वरचीवाडी संघासाठी. आणि आता स्ट्राईकवर जातोय तो बैरवली लाडवाडी संघाकडून मंगेश. अत्यंत आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा मंगेश. बघूया कशा प्रकारची फलंदाजी आज करतोय आपल्या संघासाठी. बॉलिंग मार्कवर तयार आहे तो गणेश होडकाड वरचीवाडी संघाकडून. पहिला चेंडू गणेशांचा मंगेशसाठी. बघूया मंगेश काय करतोय. मंगेशला टाकलेला चेंडू. चेंडू काही समजलेला नाही मंगेशांना आणि निर्धाव असा चेंडू होडकाड वरचीवाडी संघाकडून. गणेशांचा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय तो गणेश आपल्या होडकाड वरचीवाडी संघाकडून. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा होडकाड वरचीवाडीचा गोलंदाज गणेश. मागील सामन्यात सुंदर अशी गोलंदाजी केली होती ती गणेशानं. गणेशाचा पुढचा दुसरा चेंडू मंगेशासाठी. बघूया मंगेश काय करतोय. मंगेशला टाकले चेंडू आणि सुंदर असा क्लीन बोल्ड केलेला आहे तो मंगेशानं. मंगेश हे आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना दिसत नाही ते मंगेश आपल्या लाडवाडी संघासाठी. आणि लाडवाडी संघासाठी मंगेशांच्या रूपाने बसलेला हा मोठा झटका. बघूया मंगेशांची जागा घेण्यासाठी लाडवाडी संघाकडून
फलंदाजीसाठी कोण जातोय तो मंगेश कायसा हताश होऊन परततोय तो. आपल्या नावाला लौकिकाला साजेशी कामगिरी करताना दिसत नाही येतो मंगेश. 0 धावसंख्येवर परततोय तो मंगेश. मंगेशची जागा घेण्यासाठी जातोय तो भैरवली लाडवाडी संघाचे उपकर्णधार अमोल लाड. अमोल लाड सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी करतात. बघूया आज कशा प्रकारच्या फलंदाजीचा नजारा आपल्याला याच ठिकाणी ते पेश करतायत. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय तो गणेश आपल्या होडकाड वरचीवाडी संघाकडून. पुन्हा एकदा गणेश तयार तिसरा षटक टाकण्यासाठी. सॉरी, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे तो गणेश. स्ट्राईक वर आहे तो अमोल. अमोल लाड बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. सुंदर असा डोलवण्याचा प्रयत्न, सुंदर असा डोलवायला फटका. 4 धावा मिळतात त्या भैरवली लाडवाडी संघाला आणि ह्या चौकारासोबत संघाची धावसंख्या होते भैरवली लाडवाडी संघाची ती 4 धावा. चौकारानं खातं खोललेलं आहे ते लालवाडी संघाचं. सुंदर अशी फटकेबाजी करताना दिसतोय आपल्याला अमोल आपल्या लाडवाडी संघासाठी. गणेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू अमोल यांच्यासाठी. बघूया अमोल काय करतोय. अमोल सुंदर एकदा पुन्हा एकदा एक सुंदर असा फटका टोलवण्याचा प्रयत्न केला. बघा किती धावा मिळतात त्या. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा याच ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 2 धावा मिळतात त्या लाडवाडी संघाला. त्याचबरोबर संघाची धावसंख्या होते ती 6. 1 गडी बाद 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजीसाठी आलाय तो गणेश होडकाड वरचीवाडी संघाकडून. स्ट्राईकवर आहे पुन्हा एकदा अमोल. सुंदर फटकेबाजी करताना दिसतोय तो अमोल आपल्या लाडवाडी संघासाठी. गणेशचा हा पुढचा चेंडू अमोल याच्यासाठी आणि सुंदर अशी फटकेबाजी. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया दुसरी धाव घेण्यास यशस्वी ठरतायत का. आणि दुसरी धाव सुद्धा याच ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो अमोल आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. धावसंख्या झाली 8. पुन्हा एकदा गणेश. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू अमोल यांच्यासाठी. अमोल यांना चेंडू काहीसा समजलेला नाही आणि हा निर्धाव असा चेंडू. त्याचबरोबर पहिलं षटक पूर्ण. संघाची भैरवली लाडवाडी संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. 1 गडी बाद 8 धावा. सुंदर अशी फटकेबाजी याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अमोल लाड यांच्या बॅटमधून. अशाच आक्रमक फटकेबाजीसाठी नावाजलेले हे फलंदाज अमोल लाड, मंगेश लाड. आणि आता स्ट्राईकवर आलाय पहिल्यांदा तो अक्षय भैरवली लाडवाडी संघाकडून. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो होडकाड वरचीवाडी संघाकडून सागर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सागर होडकाड वरचीवाडी संघाकडून. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो सागर. सागर याचा पहिला चेंडू अक्षय यांच्यासाठी. अक्षय यांनी टोलवलेला चेंडू. बघूया चौकार मिळतोय का. आणि सुंदर असा चौकार लागवलेला आहे तो अक्षय यांनी. पहिल्या चेंडूवर सागर यांच्या चौकार खेचलेला आहे तो अक्षय याने. त्याचबरोबर संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 1 बाद 12 धावा. काहीशी गचा अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते होडकाड वरचीवाडी संघाकडून. पुन्हा एकदा सागर तयार आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. बघूया चौकार मिळतोय का. आणि पुन्हा एकदा चौकार. चौकारांवर चौकारांची बरसात करतोय तो अक्षय आपल्या भैरवली लाडवाडी संघासाठी. 2 चेंडूवर 2 चौकार लगावलेले आहेत ते अक्षय यानं. सुंदर फटकेबाजी करताना दिसतोय तो अक्षय आपल्या भैरवली लाडवाडी संघासाठी. मंगेशांची विकेट लवकर गेली त्यामुळे संघाची धुरा सांभाळताना याच ठिकाणी दिसत आहेत ते अक्षय. बघूया आता तिसरा सुद्धा चेंडूवर चौकार लगावण्याचा प्रयत्न करतायत का अक्षय. सागर यांचा पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी.
आणि पुन्हा एकदा चेंडू, निर्धाव असा चेंडू, चेंडू काही समजलेला नाही अक्षयाना. धाव संख्या होते ती 16. याच ठिकाणी पणाजे गावतील ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते पुनाजी नात्रे आणि मारुती जाधव यांचे याच ठिकाणी आगमन झाले. तरी सह्याद्री चषक मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. अक्षयाने पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू, पुन्हा एकदा चौकार. तीन चेंडूवर 3 चौकारांची बरसात केलेली आहे. ते अक्षयानं सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय तो अक्षय. आपल्या लाडवाडी संघासाठी मला वाटतं अजूनपर्यंतची 3 चेंडूवर 3 चौकार लगावण्याची ही एक डॉट गेला. 3 चौकार लगावले सागर यांच्या गोलंदाजीवर अक्षयानं. बघूया पुढचा चेंडू घेऊन सागर पुन्हा एकदा तयार. काहीशी गचाशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू बघूया, विकेट आणि सुंदर असा झेल टेपलेला आहे तो अक्षय यानं. होडकाड वरचीवाडी संघाचे कर्णधार अक्षय यांचा सुंदर असा झेल, सुंदर अशी फटकेबाजी करून पुन्हा परतोय तो अक्षय भैरवली लाडवाडी संघाकडून. संघाची धाव संख्या झाली ती 20. दुसरं षटक प्रगतीपथावर. संघाची धाव संख्या झाली ती 20 आणि अक्षयची जागा घेण्यासाठी गेलाय तो अविनाश लाड. भैरवली लाडवाडी संघाचा हुकमी एक्का अविनाश लाड. अत्यंत आक्रमक अशी फटकेबाजी करतो अविनाश. स्ट्राईकवर आहे तो अमोल. सागरचा पुढचा चेंडू अमोल यांच्यासाठी. अमोल यांनी तोडण्याचा प्रयत्न. बघूया, एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत का, आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काहीसा धाव बाद होता होता वाचलेले आहेत ते अमोल लाड. आणि 2 धावा मिळाल्या त्या लाडवाडी संघाला. त्याचबरोबर संघाची धाव संख्या होती ती 22. 2 षटक पूर्ण, संघाची धाव संख्या झाली ती 22. उत्कृष्ट फलंदाजीचा नजारा याच ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला लाडवाडी संघाकडून. आणि अशाच फटकेबाजीसाठी नावाजलेला हा लाडवाडीचा संघ गावावरून याच ठिकाणी दाखल झालेला आहे. उत्कृष्ट फलंदाजीनं याच ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात ते लाडवाडीचे खेळाडू. आणि आता संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रदीप. होडकाड वरचीवाडी संघाचे अत्यंत अनुभवी असे गोलंदाज प्रदीप. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो प्रदीप. अत्यंत अनुभवी असणारा हा वरचीवाडी संघाचा खेळाडू, प्रति झहीरखान म्हणून ओळख असलेले होडकाड वरचीवाडी संघासाठी प्रदीप. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय प्रदीप आपल्या संघासाठी. 2 षटक पूर्ण, 22 धाव संख्या झालेली आहे ती भैरवली लाडवाडी संघाची. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा मिळवतात ते होडकाड भैरवली लाडवाडीचे खेळाडू. आणि आता स्ट्राईकवर आलाय तो अविनाश लाड. अत्यंत घातक असा फलंदाज भैरवली लाडवाडी संघाचा अविनाश. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदीप यांचा चेंडू अविनाश यांच्यासाठी. प्रदीप यांचा पहिला चेंडू. पंच प्रवीण फावरे यांचा वाईड बॉलचा इशारा. काहीशी स्ट्राईकवर आहे तो अविनाश लाड भैरवली लाडवाडी संघाकडून. प्रदीप यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन प्रदीप याचा पुढचा चेंडू अविनाश यांच्यासाठी. बघूया अविनाश काय करतोय आता. अविनाशांना काहीसा चेंडू समजलेला नाही. निर्धाव असा चेंडू. धाव संख्येत भर नाही, धाव संख्या आहे तिथे स्थिर. धाव संख्या आहे 23. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रदीप तयार. अत्यंत अनुभवी असा होडकाड वरचीवाडी संघाचा खेळाडू. आणि पंच प्रवीण फावरे यांचा वाईड बॉलचा इशारा. काहीशी स्वेर मारा करतोय तो प्रदीप.
धावसंख्येत भर घालताना दिसतोय तो प्रदीप. संघाची धावसंख्या होते ती 24. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे तो अविनाश. प्रदीपचा पुढचा चेंडू अविनाश यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू. बघूया अविनाश काय करतोय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी सुद्धा प्रयत्न करतात. बघूया दुसरी धाव पूर्ण होते का. आणि धाव बाद झालाय तो अविनाश लाड. आणि अविनाशच्या रूपानं हा तिसरा झटका बसतोय तो भैरव लाडवाडी संघाला. संघाची धावसंख्या होते ती 24. 25. संघाची धावसंख्या झाली ती 25. अविनाशची जागा घेण्यासाठी आता जातोय तो आकाश. भैरवी लाडवाडी संघाकडून आपल्या नावाप्रमाणे काहीशी कामगिरी करताना दिसला नाही तो अविनाश लाड. आपल्या भैरवी लाडवाडी संघासाठी अत्यंत आक्रमक असा हा खेळाडू खाडीपट्ट्यातील नावाजलेला, परंतु आज आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करताना दिसला नाही तो अविनाश लाड. अविनाशची जागा घेण्यासाठी आता गेला तो आकाश. आकाशाला काहीसा कानमंत्र देताना दिसत आहेत ते संघाचे उपकर्णधार अमोल लाड. प्रदीप आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. प्रदीपचा पुढचा चेंडू आकाश यांच्यासाठी. बघूया आकाश काय करतोय. आकाश यांचा टोलवण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केल्या. बघूया दुसऱ्या धावसाठी जातात का. आणि दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा धाव बाद. पुन्हा एकदा झटका बसतोय तो लाडवाडी संघाला. संघाची धावसंख्या होती ती 26. 4 गडी बाद. धावबादवर धावबाद होताना दिसत आहेत ते लाडवाडीचे खेळाडू. काहीशी धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होऊन परत आहेत. आकाशांची जागा घेण्यासाठी जातोय तो तुषार. भैरवी लाडवाडी संघाकडून तुषार. बघूया तुषार कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो. पुन्हा एकदा अमोल लाड आपल्या खेळाडूंना काहीसा कानमंत्र देत आहेत. काहीशी धावसंख्या वाढवण्याचा मानस त्यांचा. बघूया प्रदीपेच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये किती धावा. प्रदीप आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू. बघूया काय करतोय तो. टोलवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धावसाठी प्रयत्न करता का. दुसरी धाव घेण्यासाठी रोखलेला आहे ते अमोल्यानं. आणि स्ट्राईकवर आलाय तो अमोल. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना दिसतोय तो अमोल. आपल्या लाडवाडी संघासाठी उपकर्णधार आहे अमोल आपल्या लाडवाडी संघाचा. प्रदीपेचा पुढचा चेंडू अमोल लाड यांच्यासाठी. प्रदीपने पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू अमोल यांच्यासाठी. अमोल यांना काहीसा चेंडू समजलेला नाही. निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या आहे ती स्थिर. धावसंख्या होते ती 27. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रदीप आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू अमोल यांच्यासाठी. बघूया अमोल काय करतो. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर मारा प्रदीप यांचा. मला वाटतं या शेवटच्या षटकातील त्यांचा हा तिसरा वाईटचा चेंडू. काहीशी स्क्वेअर अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते प्रदीप आपल्या होडकर वरचीवाडी संघासाठी. लाडवाडी संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 28. शेवटचं षटक प्रगतीपथावर. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो प्रदीप. प्रदीपाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल लाड यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू. आणि सुंदर असा क्लीन बोल्ड केलेला आहे तो प्रदीप यानं. त्याचबरोबर 3 षटक पूर्ण झालेले आहेत. संघाची धावसंख्या आहे तिथे स्थिर. धावसंख्या झाली ती 28. 29 धावांची आवश्यकता. 29 धावांची आवश्यकता होडकाड वरचीवाडी संघाला. बघूया हे आव्हान किती षटकामध्ये पार करतायत ते भैरव होडकाड वरचीवाडीचे खेळाडू.
सडेवाडी मुंबई कमिटीकडून 1000 रुपये आले. नमस्कार सांग नाव. भैरवली लाडवाडी भैरवली लाडवाडी या संघाने होडकाड संघासाठी 29 धावांचं आव्हान असं ठेवलेलं आहे. पाहूया 18 चेंडूमध्ये 29 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करते आणि आपल्याकडे विजय संपादन करते. पाहूया फलंदाजी होडकाड वरचेवाडी सलामी फलंदाज. स्ट्राईकला आहे तो अक्षय, नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश पाहिजे. आणि पहिला चेंडू मात्र इथे अवांतर पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत आणि अवांतर धावेमध्ये अवांतर धावेने खातं इथे ओपन होते आणि 0 चेंडू 1 धावा. आणि गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय तो भैरवली संघाकडून आकाश. पाहूया काहीसं मोठं रन आकाशने क्रॉस पंचांना काहीसा पुन्हा स्वेर मारा करतोय का ते पाहूया. पण चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय होडकाड संघ. आणि होडकाड संघाचे मात्र एका अवांतर धाव आणि एक चोरटी धावेने अशा 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 3. काहीसम 18 चेंडू मध्ये 29 धावांचं आव्हान जर म्हटलं तर 9.5च्या सरासरीने गरजेचे आहेत प्रत्येक षटकामागे. तर पाहायचं आहे की आकाश पहिला चेंडू फेकलेला आहे. पावांत दुसरा चेंडू सुद्धा सुंदर असा गगनभेदी मारलेला बिकिट पण क्षेत्ररक्षण खाली येतोय. इथे मात्र जाईल का चेंडू पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला होडकाड संघाकडून. भैरवली संघाकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुंदर असा गगनाला भिडेल असा मारलेला चेंडू मात्र आक्रमक पवित्रा घेतला होता गणेशने. पण 2 धावेवरती मात्र समाधान मानावा लागला गणेशला आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 5 आणि आव्हान मात्र अजूनही आहे. 29 धावांचं आव्हान आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती आहे. पाहूया कार्यशील हे षटक. आकाश पुन्हा सामना करेल. अक्षयने मात्र
थर्डमॅनच्या दिशेने मारलेला चेंडू मात्र एक धावेवरती समाधान मानावं लागलं अक्षयला आणि धावसंख्या झाली होडकार संघाची धावसंख्या मात्र 6 धावांवरती पोचली. 18 चेंडूमध्ये 29 धावांचा पाठलाग करताना मात्र रणनीती कशी असेल होडकार संघाची ते पाहायचं आहे, कारण तेवढाच जमेची बाजू म्हणजे टिचून गोलंदाजी करतोय तो आकाशने चेंडू फेकला, सुंदर असा अचूक टप्पा, इथे दाद मागिले जात आहे, बॅट कट होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, मोठा झटका मात्र होडकार संघाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावून बॅट कटने आउट होतोय, नाराज होऊन परततोय, मोठा झटका होडकार संघाला. जवळजवळ दुसऱ्या फेरीतील जवळजवळ सामने मला वाटतं की 29-34 धावांचे पाठलाग करण्याचे झाले. त्याच्या मागील जर आपण विश्लेषण पाहिलं तर दुसऱ्या पारीमध्ये फलंदाजी करणारे हे पराभूत झालेले संघ आहेत आणि त्याच्या मागे 29 धावांचा पाठलाग करताना होडकर संघ मात्र कशा पद्धतीने रणनीती आखू शकेल ते पाहायचंय. आकाश पुन्हा सज्ज आहे, सामना करेल तो नवीन दाखल झालेला फलंदाज, इथे मात्र एक धाव मिळू शकते पॉवर प्लेचं षटक असल्याने आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल. नवीन आलेला फलंदाज योगेश याचा सुद्धा स्वतःचा वैयक्तिक खाता आणि संघाची सुद्धा धावसंख्या वाढवली 1 धावेने आणि 1 धावेने मात्र धावसंख्या पोहोचली 7, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर अशी रणनीती म्हणावी लागेल. 9.5च्या सरासरीने जर हा षटका मागे जर धावा ठेवल्या तर मात्र आपल्या विजयाचा रस्ता सुकर बनू शकतो. पुन्हा आकाश सज्ज होत आहे, सुंदर असा मारण्याचा पण क्या बात आहे, पुन्हा अपील दाद मागितली जाते, पंचांचा इशारा, पंचांची कोणती हालचाल होत नाही, पाहायचं आपण वाट पाहायची आहे, पण पंचांकडे जोरदार अपील मागितली जाते, इथे दाद मागितली जाते, कारण इथे मात्र पंचांकडे दाद मागून पंच दोघांमध्ये चर्चा करून निर्णय आपल्याला देतील. तत्पूर्वी आपण थांबूया आणि वाट पाहूया, तोपर्यंत सर्व SMD स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले सर्व क्रिकेट रसिक आपापल्या जिथे कार्यालयातून आपल्या घर बसल्या पाहणारे, परदेशातून पाहणारे सर्व क्रिकेट रसिकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. अशा शेवटपर्यंत आम्हाला जोडून राहणे, समालोचनाचा आनंद घ्या. आणि पंचांचा इशारा येतो इथे नॉट आऊट, आणि पंचांकडे दाद मागितली होती पण नॉट आऊट फेटाळला आहे पंचाने हा निर्णय, आणि मात्र साबूत आहे अजूनही हा फलंदाज योगेश आपल्या खेळपट्टीवरती, सॉरी गणेश आपल्या खेळपट्टीवरती स्ट्राईकला आहे तो गणेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश. आपल्या संघासाठी आव्हान मात्र 29 धावांचं आहे, पर प्रत्येक षटका मागे 9.5च्या सरासरीने आपल्याला धावा जमा करायच्या आहेत. आकाश पुन्हा सज्ज होईल, फुलटा चेंडू, गगनाला भिडेला असा चेंडू, इथे झेल होऊ शकतो का पाहायचं आहे, पण 1 बाउन्स आपल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी पुरेसा वेळ मिळाला फलंदाजांकडे आणि पुरेशा वेळामध्ये 2 धावा मात्र नक्कीच जमा केल्या आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9. 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र निर्णायक षटक असणार आहे. आता भैरवली संघाकडून कोण घेऊन येत आहे, कर्णधार कोणाच्या हाती चेंडू सोपवतोय ते पाहावं लागणार आहे, कारण आत्मविश्वास अनुभवी इथं अनुभव कामाला येणार आहे, त्या गुणवत्ता कामाला येणार आहे. तो गोलंदाज आहे ज्याच्यावरती कर्णधार खांद्यावर हात टाकून मात्र चेंडू सोपवतोय, तो गोलंदाज आहे आशिष आपल्या संघासाठी 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावांचं समीकरण कशा पद्धतीने पार करतायत पाहायचंय. आपल्याला मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल, आपल्याला पुढच्या फेरीमध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर मात्र विजय हा गरजेचाच आहे. दोन्ही संघाला आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी खेळताना मात्र करो या मरो खेळ खेळावा लागेल आणि आपला हे विजयाचे घोडदौड मात्र असेच कायम ठेवावे लागेल. त्यासाठी मात्र 12 चेंडूमध्ये 20 धावांचं आव्हान घेऊन उतरले ते होडकाड संघ. पुन्हा एकदा मारलेला चेंडू मिडॉन लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू, मात्र 1 धाव मात्र पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागतोय इथे होडकाड संघाला. आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 11. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला आशिष, मोठी जबाबदारी दिलेली आहे कर्णधाराने त्याच्यावरती. पाहायचंय आपल्याला की नेमकंच
कोणत्या पद्धतीने चोख कामगिरी बजावतोय हा आशिष आपल्या संघासाठी, कारण आपल्या संघाला विजय मिळवणं फार गरजेचं आहे. आपल्याला फायनलमध्ये प्रवेश करणं फार गरजेचं आहे. ते प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू त्या पद्धतीने मेहनत करतात, कष्ट करतात, संघर्ष करतात. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू, मात्र एक धाव नक्की मिळेल. इथे चोरटी धाव घेण्यात ते कोणतीही घाई करत नाही, कारण चोरटी धाव घेण्यामध्ये मागील झालेल्या सामन्यामध्ये त्या घोंसवणे संघाची पडझड पतन होत गेले आणि मात्र बॅकफुटवर गेला होता संघ. त्याचाच एक गलतीचं मिस्टेक होऊन देत नाहीये होडकार संघ, कारण हे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. हे यांचे मदार, यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे होडकार संघाची. म्हणून संयमी खेळ आणि समजदारीचा खेळ मात्र इथे पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती दिवा आगासन उसरगर किंग मैदानावरती आपला रंगतोय. इथे सह्याद्री चषक 2022चा हा रणसंग्राम, हा संग्राम आपण पाहतोय इथे. आणि दुपारच्या सत्रानंतर झालेले हे दुसऱ्या फेरीतील सामने पुन्हा एकदा असे सामना करेल गणेश आणि मारले चेंडू मात्र इथे होत आहे. इथे मात्र मिळते खणखणीत चौकार, सुरेख सुंदर देखणा चौकार. चार धावेने मात्र झपाट्याने वेगाने वाढली, वाऱ्यासारखी वाढत जाते. धावसंख्या पुढे सरकते. प्रवास आपल्या विजयाचा सुकर करताना 16 धावसंख्येवर धावफलकावरती लागल्या. पुन्हा एकदा आशिष, सुंदर मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने मारल्या चेंडू तर जाता वन बाउन्स, खाण 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 येत चौकार, मोठा प्रहार. चार धावेने मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते 20. अवघ्या विजयासाठी हव्या आहेत धावसंख्या. चौकाराने मात्र वेगाने धाव, गणेशच्या बॅटमधून निघालेला चौकार मात्र आपल्या धावांचा वेग वाढवतोय आणि धावफलकावरती आपल्या संघाच्या होडकार संघाची धावसंख्या मात्र लागते 20 आणि 9 धाव्यांची आवश्यकता फक्त असेल विजयासाठी होडकार संघाला. पुन्हा एकदा अशी सुंदर असा लेग साइडला मारलेला चेंडू इथे जातोय वन बॉस, बॅक टू बॅक चौकार, मोठा प्रहार. गणेश मात्र आपण नैसर्गिक वादळ, आपण अनेक वादळांना सामोरे गेलं, पण गणेशचं हे झंझावत, गणेशचे हे वादळ मात्र कोण रोखू शकेल का? आशिष रोखू शकेल का? भैरवली संघ हा रोखू शकेल का? ते पाहायचंय, कारण गणेशने आता मात्र खेळपट्टीवरती जम बसवला. विजयासाठी आवश्यक आहे ते फक्त 5 पावले दूर आहेत, 5 धावांची आवश्यकता आहे आणि गणेश मात्र या उन्हामध्ये, या तळपत्या सूर्यामध्ये तळपत जातोय आणि तळपत्या बरोबर बॅट सुद्धा तळपते आणि बॅक टू बॅक चौकार मारण्याचा विक्रम मात्र करतोय. लगातार 3 चौकार मारण्याचा विक्रम करतोय तो हा गणेश. आता मात्र फक्त 5 पावले दूर आहे विजयासाठी होडकार संघ. पाहूया आशिष पुन्हा गोलंदाजी मार्गवरती, पंचांना क्रॉस केलाय, गणेशच्या दिशेने चेंडू फेकलाय, इथं मात्र चेंडू जातो. तत्पूर्वी एक धाव मात्र नक्की, दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आणि 3 धाव्याची गरज आहे फक्त विजयासाठी आणि या विजयाची घोडी उभी करण्यासाठी मात्र सर्व होडकार संघ मात्र सज्ज झालेला आहे. सर्व टाळ्या वाजून गणेशचं स्वागत करतात, अभिनंदन करतात, कारण गावासाठी, वाड्यासाठी खेळणारा हा ग्रामीण टेनिस क्रिकेटपटू मात्र या मैदानामध्ये सूर्याच्या आणि शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीप्रमाणे मात्र इथे फलंदाजी करतात आणि फलंदाजीचा आनंद मात्र सर्व क्रिकेट रसिक घेत आहेत आणि फक्त विजयापासून दूर आहेत ते फक्त 3 पावले दूर आहेत. आव्हान आहे फक्त 29 धावांचं. धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत 26.
आता मात्र निर्णायक षटक, तिसरं षटक घेऊन येतोय तो अमोल. एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळते आपल्याला अमोल या मैदानावरती. ग्रामीण क्रिकेटचा तंत्र शुद्ध असणारा हा फलंदाज अष्टपैलू खेळाडू अमोल. पाहूया काय सहित क्लीन बोल्ड, गुगली चेंडू टाकून त्रिफळाचित तंबूचा रस्ता धाडला, याला आउट होतोय, बाद होतोय नाराज होऊन. कायसं डोकं खाजवत बॅक टू पॅव्हिलियन होतोय योगेश. मोठा झटका होडकाड संघाला. बलदेवाडी उत्कृष्ट मंडळ मुंबई अध्यक्ष सन्माननीय मारुती गंगाराम जाधव साहेब, तसेच माजी अध्यक्ष पुणाजी नाचरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं अतिथी देवभव या कक्षामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करेन. त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आताच माझ्याकडे ज्यांचा संपर्क झाला तसे सन्माननीय दमामे गावचे वडाची वाडीवरचे सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय मारुतीजी शिगवण साहेब यांचा सुद्धा संपर्क झाला. त्यांनी शुभेच्छा दिलेली या स्पर्धेला. त्यांनी तेही ऑनलाईन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतात, क्रिकेटचा आनंद घेतात, सह्याद्री चषक 2022चा आनंद लुटतायत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मला वाटतं इथे फक्त विजयापासून 2 पावले दूर आहे ओडकाड संघ. एक धाव मात्र चोरटी घेतली, एक धावेने मात्र धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 27 आणि विजयासाठी फक्त गरज आहे 2 धावेची. पाहूया अमोल कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. टिचून गोलंदाजी करावी लागेल, मारा करावे लागेल अमोलला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, अचूक टप्पा म्हणावे लागेल. यालाच म्हटलं जातं संघर्षामधून केली उभे आपलं निर्माण करणारं अस्तित्व. कारण वर्चस्व गाजवायचं म्हटलं तर संघर्ष आलं म्हटलं तर प्रयत्न आलं म्हटल्यानंतर अपयश आलं, यश आलं. कोणी जिंको कोणीही, पण जो संघर्ष करेल, जर कोणी जिंकला तर इतिहास मात्र आमचीच होणार, चर्चा मात्र आमचीच होणार. अशा पद्धतीने अमोल मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी गोलंदाजी करतोय. तो अमोल पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. मात्र काहीसे चेंडू शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता. सुंदर असा काहीसा इथे मात्र बिघाड होतोय शतरक्षणामध्ये आणि 2 धावेने मात्र विजय संपादन करताना होडकाड संघाचं मी अभिनंदन करतो आणि पराभूत संघाचं सुद्धा तितकंच अभिनंदन करतो. कारण आपण मैदानात हरलो आहोत, मनातून हरू नये. आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. यश हे शेवटचं नसतं आणि पराभव सुद्धा केव्हाही आपल्याला येऊ शकतं. म्हणून महत्त्वाचं असतं ते आपला आत्मविश्वास. हा आत्मविश्वास आपण गमवू नये असं मी पराभूत संघाला विनंती करेन. आणि पराभूत